जय जोहार आणि हर हर महादेव. आज आपल्या सोबत आहेत माननीय श्रीयुत अतुलजी जोग. अतुलजींचं वैशिष्ट्य हे आहे की अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाच्या कामामध्ये आणि जनजाती समाजाचं जे काही उत्थान आहे त्यासाठी काम करणाऱ्या अनेक संस्था त्यांच्याशी मागच्या 28 वर्षांपासून ज्यांचा संबंध आहे आणि भारताचं पूर्वांचल ज्यामध्ये मणिपूर, त्रिपुरा, नागभूमी असे विविध राज्य आहेत त्यांच्याशी त्यांचा संबंध आहे. संपूर्ण देशामध्ये कल्याण आश्रमाचे अखिल भारतीय संघटन मंत्री या नात्याने त्यांचा प्रवास असतो. त्यामुळे अंदमान पासून हिमाचल पर्यंत आणि गुजरात पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत जनजाती समाजात काय काय चाललेलं आहे आणि जनजाती समाजाच्या संदर्भात विविध राज्य सरकारांमध्ये आणि केंद्र सरकारमध्ये काय चाललेलं आहे याची पल्स ही त्यांच्याकडे असते. असे हे अतुलजी हे आपल्याशी संभाषणासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत. ही आपल्यासाठी एक अतिशय भाग्याची गोष्ट आहे. तर आपलं स्वागत आहे अतुलजी. नमस्कार. सर्वसामान्य आपण जे भारतीय आहोत आपल्याला जनजाती समाजाचा परिचय हा बॉलिवूड मधली काही गाणी, इंग्रजांनी त्यांच्याबद्दल काय लिहून ठेवलेलं आहे त्यातून आपल्याला ही ओळख झालेली आहे. आणि त्यामुळं जनजाती समाजाबद्दल आपली धारणा काहीतरी वेगळीच आहे. तर हे नक्की काय, कसं काय आहे अतुलजी? भारताची जी विविध विशेषता आहेत त्याच्यामध्ये एक मुख्य वैशिष्ट्य भारताचं हे आहे की भारतामधले जवळजवळ 13 कोटी लोक हे वनक्षेत्रामध्ये राहतात, गिरिकंदरामध्ये राहतात किंवा डोंगराळ प्रदेशामध्ये राहतात, ज्यांना आपण गिरिवासी म्हणतो, वनवासी म्हणतो. संविधानामध्ये जनजाती म्हटलं गेलंय, आदिवासी पण काही लोक म्हणतात, इंग्लिशमध्ये शेड्यूल ट्राईब म्हणतात. अशी जनसंख्या जवळजवळ 13 कोटी आहे, जी आपल्या टोटल देशाच्या जनसंख्येच्या 8 ते 9% आहे. जवळजवळ 700 पेक्षा अधिक जनजाती या म्हणजे समाज, जातीचे समाज हे भारतामध्ये निवास करतात. म्हणजे हजारो वर्षांपासून करतायत ते. त्यामुळे भारत हा दुनियेतला सगळ्यात मोठा जनजाती आबादीवाला देश आहे असं आपण सांगू शकतो. परंतु दुर्भाग्याने या समाजाबद्दल शहरी क्षेत्रामध्ये खूप कमी माहिती आहे आणि जी माहिती आहे ती नकारात्मक अधिक आहे. जेव्हा याचा विचार केला जातो तेव्हा मला लक्षात येतं की 2 वर्षापूर्वी आपल्या देशाने आझादी का अमृत महोत्सव हा साजरा केला. त्यावेळी कल्याणाश्रमाने विचार केला की या स्वातंत्र्य युद्धाची जी गाथा आहे त्याच्यामध्ये वनवासी समाजाचं योगदान काय आहे. तर लक्षात आलं की जेव्हा शहरातल्या लोकांना विचारतात, शहरातल्या लोकांना बिरसा मुंडा किंवा असं सिद्धो कान्हो अशी 2-4च नावं माहिती असतात. याच्या पलीकडे काही लोकांना नावं माहिती नसतात. आणि जेव्हा आम्ही अभ्यास केला तेव्हा देशातल्या जवळजवळ सर्व राज्यांमध्ये जिथे जिथे जनजाती समाज राहतो त्या त्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्वातंत्र्य लढे लढले गेले. मग त्याच्यामध्ये बिरसा मुंडांचं नाव आहे की जे झारखंडमध्ये आता वर्तमानमध्ये लढले गेले. वयाच्या 25व्या वर्षी ते शहीद झाले देशासाठी. किंवा सिद्धो कान्हो आहेत. ते सिद्धो कान्हो चांद भैरव असे 4 भाऊ आणि त्यांच्या 2 बहिणी फुलो झानो, एकाच परिवारातले 6 भाऊ बहिणी हे देशासाठी त्यांनी हौतात्म्य स्वीकारलं. किंवा भागलपूर मध्ये जो 1783 मध्ये जो लढा लढला गेला तर त्याच्याबद्दल लोकांना फार कमी माहिती आहे. तर असे अनेक लोक आहेत. महाराष्ट्रामध्ये पण नाग्या कातकरीने असा लढा पारनेरला लढला गेला. किंवा भांगरे आहेत आपले, त्यांनी लढा लढला गेला. किंवा तेलंगणामध्ये रामजी गोंड यांनी लढा संघर्ष केला तर त्यांच्या बरोबर 1000 लोकांना फाशीवरती लटकवलं गेलं.
त्यामुळे आपण लक्षात येतं की नाव एक आहे, पण लढणाऱ्यांची संख्या आणि त्याच्यासाठी हौतात्म्य स्वीकारण्याची संख्या हजारोच्या संख्येमध्ये लोक हे हौतात्म्य स्वीकारलेलं आहे. तेव्हा ब्रिटिशांनी जेव्हा विचार केला, त्यांच्या पार्लमेंटमध्ये चर्चा केली गेली की भारतामध्ये जर राज्य करायचं असेल तर सगळ्यात मोठा जी चुनौती आहे ती कुठली आहे, तर हा वनवासी समाज आहे की जो लढतो तो लढताना थकता नाही, झुकता नाही, रुकता नाही, अशा पद्धतीने लढणारा समाज आहे आणि पुरा समाज टूट पडता है उनके ऊपर. म्हणजे मी कधी कधी म्हणतो की वनामधून सुद्धा अनेक गोष्टी शिकतात लोक वनक्षेत्रामध्ये. जसं मधुमक्षीच्या पोळ्यावरती जर कोणी दगड मारला तर केवळ एकच मधुमक्षी येत नाही ना, सगळ्या मधुमक्षी टूट पडते आपल्या ऊपर. तर अशाच पद्धतीचा लढा या लोकांनी लढला. त्यामुळे ब्रिटिशांना वाटलं की हा जो समाज आहे, जोपर्यंत ह्यांना आपण एक प्रकारे त्यांना बदनाम करत नाही किंवा त्यांना आपण कमजोर करत नाही, तोपर्यंत भारतामध्ये राज्य करणं कठीण आहे. आणि म्हणून यांची वनवासी समाजाची ताकद काय होती, तो आजही आहे, ती म्हणजे वनक्षेत्र आहे. भारतामध्ये आजही जवळ 30% वनक्षेत्र आहे. 30% वनक्षेत्रामध्ये हा 8% लोक राहत आहेत. म्हणून ब्रिटिशांनी 1856 साली सगळी वन जी आहेत ती सरकार अधिग्रहित केली आणि जनजाती लोकांना, वनवासी लोकांना तिथून बेदखल केलं गेलं. 1856 ला त्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंट सुरू केलं. फॉरेस्ट ऍक्ट आणला गेला, ज्याच्यामुळे कुठलीही गोष्ट जंगलात जाऊन लाकड घ्यायचं असेल, फळ तोडायचं असेल तर बिना अनुमती नाही कर सकते, तोड नाही सकते. आणि जर बिना अनुमती काही फळ, आंबा तोडला, चिंच तोडली तर त्याला जेलमध्ये टाकलं जाईल. एका प्रकारे जंगलाच्या मालकाला त्यांनी चोर बनवलं, अशी स्थिती उत्पन्न केली ह्या सगळ्या याच्यामुळे. त्यामुळे स्वाभाविक हा समाज खायला काही नाही, राहायला काही घर नाही, अशा स्थितीमध्ये विपन्न अवस्थेमध्ये गेला. आणि इतकं करूनही भागलं नाही, म्हणून 1871 ला जेव्हा पहिली जनगणना केली गेली भारतामध्ये, तर त्यावेळेला ब्रिटिशांनी या समाजाला अन्य शेष समाजापासून, बाकी समाजापासून वेगळं करण्याचं एक मोठं कारस्थान नेमलं. त्याच्यामध्ये त्यांनी ह्या सगळ्या समाजासाठी क्रिमिनल ट्राईब ऍक्ट लावला. याने सगळे वनवासी जो आहेत हे सगळेच्या सगळे अपराधी म्हणून घोषित केले. अशा पद्धतीचा त्यांनी भारतामध्ये केलं आणि असंच त्यांनी अमेरिकेतही केलं, आफ्रिकेतही केलं, ऑस्ट्रेलियातही केलं. तिथे ते यशस्वी झाले, भारतात यशस्वी झाले नाहीत. आणि मग ह्याच गोष्टीवरून त्यांनी म्हटलं की ह्या समाजाचा अभ्यास तो काय करायचा. आज म्हणून वनवासी समाजाबद्दल अध्ययन म्हणाल तर कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये अध्ययन नाहीये. अध्ययन आहे ते अँथ्रोपॉलॉजीचं आहे, थोडंफार सोशिओलॉजीचं आहे. परंतु त्याची समाज व्यवस्था काय होती, त्याची कुटुंब व्यवस्था काय होती, धर्म काय होता, दर्शन काय होतं, किंवा त्यांच्या ज्या रीतिरिवाज उत्सव आहेत त्याचं महत्व काय आहे, त्यांची न्याय व्यवस्था काय आहे, याच्यावरती कुठेच दिलेलं नाहीये. कारण त्यांना घोषित केलं आहे अपराधीचा समाज आहे, यांच्यावरती अध्ययन काय असणार. हा अपराधी समाज सभ्य असूच शकत नाही, असभ्यच आहे. अशा पद्धतीने एक प्रकारे फॅब्रिकेटेड इमेज त्यांनी बिल्डअप केली ब्रिटिशांनी, जी आजपर्यंत चालू आहे. आणि तेच वाचून आपण पुस्तकातून आपल्या मनातही ती इमेज निर्माण झाली. सिनेमातही अशाच पद्धतीने त्यांनी हिरो दाखवले गेले की जी बॉलिवूडची फिल्म ही हॉलिवूडची कॉपी होती. तर ही वस्तुस्थिती आहे वनवासी समाजाची. त्यामुळे माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की आमच्या समाजाला बाकी शेष समाजापासून दूर करण्याचं एक मोठं कारस्थान ब्रिटिशांनी रचलं आणि या समाजावरती घोर अत्याचार करून त्याला बदनाम करण्याचं जे कुटील कारस्थान केलेलं आहे, ही त्यांच्या नीतीप्रमाणे होतं. हा जनजाती समाज कसा नाही, त्याच्याबद्दल काय चुकीच्या कल्पना पसरवल्या गेलेल्या आहेत किंवा काही नंतर अधिक पसरल्या गेलेल्या आहेत, त्या वाढलेल्या आहेत, हे आपण सांगितलं. त्यामुळे हे ऐकल्यानंतर माझ्या मनात प्रश्न असा आला की मग जनजाती समाज आहे तरी कसा. अनेक जण म्हणत असतात की तो हिंदू नाही, त्यांना धर्मच नाही, त्यामुळे तो हिंदू धर्मापेक्षा वेगळा आहे. आर्य आले, त्यांनी यांना सगळ्यांना जंगलामध्ये ढकलून दिलं, अशी वेगवेगळी मतांतर आपल्याला ऐकायला मिळतात. त्यामुळे मग अतुलजी, हा जनजाती समाज खरोखर आहे तरी कसा. तर एकंदर त्यांनी या जनजाती समाजाबद्दल एक जी इमेज निर्माण केली, त्याच्यामध्ये तो गरीब आहे, असभ्य आहे,
अशिक्षित आहे, सामाजिकदृष्ट्या पिछडा हुआ आहे, अशा पद्धतीने त्यांनी एक इमेज निर्माण केली. परंतु वास्तविकता कशी आहे? जर खरोखर गरीब आहे, तर देशभर आपण जेव्हा फिरतो, तेव्हा कोणी भीक मागताना आपल्याला वनवासी व्यक्ती भेटत नाही. गरीब असल्याने भीक मागितली असती. तो उपाशी पोटी झोपू शकतो, पण स्वाभिमान बेचकर भीक नाही माग सकता. ह्या समाजाची अनेक वैशिष्ट्य आहेत. जसं आता एक आमचे मित्र दिल्लीचे, हे दरवर्षी जनजाती क्षेत्रामध्ये जातात. गेल्या वर्षी ते झाबवाला गेले होते मध्य प्रदेशमध्ये. आणि तिथे गेले असताना मग तिथल्या लोकांना भेटले, गावामध्ये गेले. गावामधल्या लोकांना त्यांनी विचारलं की या गावात मंदिर आहे का? तर गावचं कोणी मंदिर नाही आमच्याकडे. मग गावात तुमच्या देव आहे का? हा देव आहे ना म्हणे आमच्याकडे. कुठे आहे? तर गावाबाहेरच्या का त्या वडाच्या झाडाखाली आमचा देव आहे. मग दाखवायला याल का तुम्ही? येतो ना म्हणे. गावात पुजारी आहे का? पुजारी पण आहे. आणि मग गावचे सगळे लोक, पुजारी, हे आमचे मित्र, हे ते सगळं पाहायला गेले. मग त्यांनी गेले, तिथे देवाची पूजा केली, फुलं वाहिली, प्रसाद तिथे ठेवला, पुजाऱ्याची दक्षिणा दिली, तर सत्कार केला. असं सगळं केल्यानंतर मग त्यांनी विचारलं, गावच्या लोकांना विचारलं की तुम्ही या देवाची पूजा कधी करता? तर गावच्या लोक म्हणाले, आम्ही वर्षातून 3 वेळा पूजा करतो, बस इतना ही आम्हाला आहे. तर देवाची प्रार्थना करता का? हा, प्रार्थना करतो. प्रार्थनेमध्ये काय मागता तुम्ही? लोक म्हणाले, प्रश्न नाही समजला. म्हणजे प्रार्थनेमध्ये देवाकडून तुम्ही काय मागता की मला हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे, असं काय मागता तुम्ही? लोक म्हणाले, आम्ही हेच मागतो की पाऊस वेळेवरती पडू दे, सूर्यप्रकाश व्यवस्थित पडू दे, नद्या शांतपणे वाहू देत, प्रकृती शांत राहू दे. मग हा जो शहरी आमचा कार्यकर्ता होते, त्याने विचारलं कार्यकर्त्यांनी, तुम्ही स्वतःसाठी काही मागत नाही, तो उसमें भगवान क्या करने वाला है, वो तो हमको करना है ना बोले. ह्याचा अर्थ देवाची भक्ती निस्वार्थ पद्धतीने कशी करायची हे जर शिकायचं असेल तर त्यांच्याकडे शिकायला मिळतं. आणि या शहरामध्ये सो कॉल्ड सिव्हिलाइज सोसायटीमध्ये आपण चार्टर ऑफ डिमांड घेऊन जातो, नोकरी मिळाली तर हे होईल, प्रमोशन मिळालं तर हे होईल. त्यामुळे खरं तर मला अनेक वेळा वाटतं की कुणी कुणाकडून शिकायचं. किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा आहे, त्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये एका बँकेच्या अधिकाऱ्याने त्याचा एक अनुभव शेअर केला होता सोशल मीडियावरती. माझ्या धडगावचा तो घटना आहे. त्याच्यामध्ये असं झालं की ती जी बँक होती, त्या बँकेच्या वरतीच त्याचं क्वार्टर होती, राहायचं घर होतं. तर रात्री 12च्या दरम्यान त्याच्या दरवाज्यावरती टकटक ऐकायला आली त्याला. बँकेच्या अधिकाऱ्याने दरवाजा उघडला. पण काय झालं ते म्हणजे, आपल्या गावचा तो सुरेश आहे ना, तो वारला. मग आता काय? मी त्या सुरेशने कर्ज घेतलं होतं, ते कर्ज परत करायचे, तर म्हणून आम्ही आलो. तो अधिकारी म्हणाला, आता बँक थोडीच उघडी असते, ती बँक उद्या उघडेल, उद्या या तुम्ही कर्ज परत करा, विषय संपला. नाही नाही म्हणाले, जोपर्यंत कर्ज परत नाही होणार ना, तोपर्यंत त्याचा अंत्यसंस्कार नाही करता येणार आम्हाला. म्हणजे कर्ज किती होतं? कर्ज 5,000 रुपये होतं. मग त्या सुरेशने पैसे जमवून ठेवले होते का? त्याच्याकडे पैसेच नव्हते जमा करायला. मग काय, तुम्ही पैसे कुठून आणले? आम्ही गावच्या लोकांनीच कॉन्ट्रीब्यूट केलं आणि ते पैसे परत करायला लावले. त्यामुळे तुम्ही आता पैसे ठेवून घ्या, म्हणजे कर्ज आम्ही परत केलं असं होईल. तुमची ऑफिशियल प्रोसिजर तुम्ही उद्या करून टाका, त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. परंतु हे कर्ज परत केल्याशिवाय त्याचा आपण अंत्यसंस्कार करू शकत नाही. कारण कर्ज घेऊन कोणी जो मृत्यू होतो, ही सगळ्यात त्याच्यासाठी नामुष्कीची गोष्ट आहे, अपमानजनक गोष्ट आहे. आता ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत, ज्या भारतीय व्हॅल्यूज म्हणून आपण म्हणतो, ह्या कुठे नाही शहरामध्ये कुठे आहेत? किंवा आता अरुणाचल प्रदेशमध्ये एका आमच्या कार्यकर्त्यांची बैठक होती. ते गेले कार्यकर्ते, गावामध्ये गेले, संध्याकाळी बैठक होती, मीटिंग होती. त्यांनी विचारलं, बैठकीची तयारी झाली ना? बैठक संध्याकाळी आहे ना? गावचे लोक म्हणाले, तयारी झाली आहे, फक्त
बैठकीची मीटिंगची तयारी आज नाही, ती मीटिंग उद्या करावी लागणार. का करावी लागणार? तर म्हणे असं आहे की आमच्या गावामध्ये आग लागली आणि 10 घरं जळून खाक झाली म्हणे. कारण तिथे घरं जी असतात ना, ती बांबूची असतात आणि वरती त्याच्यावरती स्थानीय पानावर घातलेली असतात. तेव्हा ते लवकर जळतात ती घरं. मग काय झालं म्हणे, नेमकं असं झालं त्यामुळे आता ती जी जळलेली घरं आहेत, तर ती साफ-सफाईचं काम गावच्या लोकांनी सुरू केलंय आणि तरुणांना गावच्या सगळ्यांना आम्ही पाठवलं जंगलामध्ये. ते संध्याकाळपर्यंत बांबू, बास, बल्ली सब लेके आएंगे. उद्या सकाळी आम्ही घरं बांधायला सुरू करू. संध्याकाळपर्यंत घरं पुरी होतील आमची बांधून. मग त्यांना आम्ही गावातील लोक रेशन देऊ, थोडी भांडी-कुंडी देऊ. उद्या संध्याकाळी त्यांचा स्वयंपाक बनणं सुरू होईल. मग आम्ही मोकळे होऊ, मग बैठक करता येईल आपल्याला. तर त्याने हे असं नाही म्हटलं, की सरकार आम्हाला काय देईल, आमदार काय करेल, गव्हर्नमेंटच्या स्कीम काय आहेत, जिल्हाधिकारी काय करणार. त्यांचा त्यांच्यावरती विश्वास आहे. आत्मनिर्भर का भारत का नारा हम लगाते हैं, लेकिन शहर के लोग सरकार डिपेंडेंट रहते हैं. वो अपने आप में आत्मनिर्भर है ही, उनको सिखाने की आवश्यकता नहीं है. तर हे जे आहे आणि ती जी घरं जाळली त्याची सगळी चिंता पूर्ण गावाने केली. त्यामुळे कम्युनिटी लिव्हिंग हे त्यांना पूर्णपणे माहिती आहे. तेव्हा दुसऱ्याची चिंता करणं, त्याच्यासाठी मदत करणं, त्याचा मोबदला न घेणं हा सामान्य संस्कार आहे की ज्याला आपण भारतीय व्हॅल्यूज म्हणतो. आता असा हा समाज ही रियालिटी आहे. म्हणून इमॅजिन इमॅजिन इमेजिन रियालिटी दे आर डायगोनली अपोजिट. जी पेंट केली गेलेली आहे ती काही वेगळीच आहे आणि वास्तविकता वेगळी आहे. आणि म्हणून जनजाती समाजाला अध्ययन करायचं असेल तर पुस्तक वाचून, फिल्म पाहून हे करता येणार नाही. जोपर्यंत त्याची अनुभूती घेत नाही, त्याच्याकडे जात नाही, शिकायला जायचं, शिकवायला जायचं नाही, तर ह्या गोष्टी सहज होतील. आणि म्हणून असा जनजाती समाज जो आहे तो आपल्या भारताचा एक संपन्न समाज आहे. वो भारत की पहचान है. हा जो जनजाती समाज आहे हा भारतातल्या विविध वन प्रदेशामध्ये राहतो. त्यामुळे तिथलं वातावरण, पर्यावरण सगळं चांगलं आहे. तो सुखात राहतोय. तो आत्मनिर्भर सुद्धा आहे. तरी केंद्र सरकारकडे जनजाती विकास विभाग आहे. वेगवेगळ्या राज्यांच्याकडे आदिवासी विकास विभाग आहेत. ते सगळेजण काही ना काही कामं तिथं करता येतात. आणि त्यासोबत मग अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम आणि त्याच्या विविध ज्या काही संलग्न संस्था आहेत त्या सुद्धा वेगवेगळ्या राज्यांमध्ये कामं करतायत. मग असं दोघांनी काम करण्याची काय आवश्यकता आहे आणि मग तुम्ही असं वेगळं काय करता? हे खरं आहे की जनजाती समाज जो आहे हा त्या त्या क्षेत्रात राहतोय. तिथली परिस्थिती दुर्गम आहे ही खरी गोष्ट आहे. त्यांचा विकास होणं हे आवश्यक आहे हे बी खरं आहे. आणि या दृष्टीने सरकार काम करतंय हेही खरं आहे. आणि सरकारी योजना तिथे पोहोचतायत आणि विकास होतोय हेही खरी गोष्ट आहे. फक्त सरकार जे विविध नियम बनतात, कानून बनतात, योजना बनतात, या योजना चांगल्या बनतात, पण क्रियान्वयन होण्यामध्ये अनेक अडचणी येतात. कल्याण आश्रमाचं असं म्हणणं आहे की ज्या ज्या योजना सरकारच्या आहेत, आजच्या स्थितीमध्ये काय आहे की त्या जनजाती व्यक्तीला वारंवार त्या ऑफिसमध्ये जावं लागतं, धक्के खावे लागतात. हा कागद घेऊन ये, ते कागद घेऊन ये, तू तिथे इतके वर्ष राहते, प्रमाणपत्र आण. तो उससे परेशान हो जाता है. उससे अच्छा नहीं चाहिए योजना, बस छोड़ दो हमको भाई, हमारे बलबूते. कारण संवेदनशीलता का अभाव है. योजना इंटेंशन में भी गुड, परंतु संवेदनशीलता नाही. त्यामुळे सरकारी योजनांबद्दल समाजामध्ये पण अनेक ठिकाणी नकारात्मकता किंवा उपेक्षा का भाव हा दिसत आहे. कल्याणाश्रमाचं म्हणणं असं आहे की जो विकास आहे तो गावच्या लोकांना काय पाहिजे हे विचारून केला गेला पाहिजे. आज शहरात बसून आपण योजना बनवतो त्यांना काय पाहिजे म्हणून, ते त्यांना काही विचारत नाही ना. त्या विकासाचा जो सहभागी आहे त्याला कन्सिडरच करत नाही. आणि त्यामुळे मग शाश्वत विकासची जी आपण अवधारणासारखी मांडतो
ती प्रत्येक वेळी सरकारी योजनांची फेल होताना दिसते आणि सामाजिक संघटनांची सक्सेसफुल होताना दिसते. म्हणून या सगळ्या योजनांमध्ये समाजाची आवश्यकता काय आहे, समाज अपेक्षा काय करतोय आणि ह्याच्याकडे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, जनजाती समाजाच्या काही त्रुटी असतील, कमी असतील किंवा जे काही त्याला म्हणाल तुम्ही, परंतु त्यांचे काही प्लस पॉइंट्स पण आहेत. जसं मगाशी वर्णन केल्याप्रमाणे त्यांच्या अनेक व्हॅल्यूज अशा आहेत. त्यांची सरकारकडून काही अपेक्षा नाहीये. तर असं असल्यामुळे त्याला काय वाटतं हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे. त्याला शिक्षण आलं पाहिजे आणि त्या शिक्षणात तो पुढे जात आहे, नाही असं नाहीये. परंतु आज जो एक चुनौती हे पण आहे की विकास होणं म्हणजे शहरासारखं बनणं, याला विकास म्हटलं जात आहे. आणि हे प्रत्येक ठिकाणीच आहे. गावचा माणूस तालुक्याच्या ठिकाणी येतो, तालुक्यातल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जातो, जिल्ह्यातलं राजधानीच्या ठिकाणी जातो, राजधानीतला दिल्लीमध्ये जातो, दिल्लीवाला अमेरिकेत जातो. ह्याला विकास म्हटलं जातं आपल्याकडे. परंतु शाश्वत विकास तो आहे की जो प्रकृतीपूरक असला पाहिजे, स्थानीय रिसोर्सेस डेव्हलप करणारा असला पाहिजे, जो सम्मानजनक असला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या अशा पद्धतीने करण्यामध्ये सामाजिक संस्थांची पण एक भूमिका आहे. सरकारची योजना आहे ती ठीक आहे, त्यांच्या जागी ठीक आहे. अनेक वेळेला सरकारच्या योजनांमध्ये इंटरव्हेन्शन पण करावं लागतं. म्हणून कल्याण आश्रमाची इच्छा ही आहे की सरकारच्या योजना ज्या आहेत, जसं सेन्सस जनगणनेच्या वेळी सरकारी अधिकारी दारादारी जातो ना, तसं ही योजना घेऊन सरकारी अधिकाऱ्यांनी वनवासी लोकांच्या दारात गेलं पाहिजे. तुझ्यासाठी ही योजना आहे बाबा, तुला काय पाहिजे, तर ह्या योजनेमध्ये तू कुठे बसतोस, त्याची प्रमाणपत्र काही कमी असतील ती पूर्तता करून त्याला तुम्ही सन्मानजनक पद्धतीने तर त्याचा विकास केला, तर त्यालाही वाटेल की नाही मी या समाजाचा अंग आहे. नाहीतर आज धक्के खाल्ल्यामुळे त्याची होणारी उपेक्षा, त्याला वाटतं आजही माझी तीच गत आहे जी ब्रिटिशांच्या काळामध्ये होती. त्यामुळे हा जे समतोल आहे, हा साधण्यामध्ये प्रत्येकाची भूमिका आहे. त्याच्यामध्ये सामाजिक संघटनांची पण भूमिका आहे. त्यामुळे कल्याणाश्रम असा विचार करतो की या दृष्टीने त्यांचं स्वास्थ्याची सुविधा काही मिनिमम रिक्वायरमेंट आहेत. शिक्षण हे बेसिक नीड आहे त्याची, आरोग्य सेवा, पिण्याचं पाणी, राहण्याचं घर. परंतु अनेक वेळा असं होतं की योजना बनताना कसं, उदाहरण तुम्हाला देतो, उज्ज्वला गॅस योजना आली. उज्ज्वला गॅस योजनेमध्ये सगळ्यांना सिलेंडर आणि बर्नर दिले गावागावामध्ये. पण दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा गॅस सिलेंडर घ्यायला लोक कमी यायला लागले किंवा नाही झाले. फिर मग त्याच्यावरती कॉमेंट काय सरकारी अधिकाऱ्यांची, अरे उनको पता ही नहीं चलता, वो ऐसे ही है, पिछड़े हुए, गरीब है, ऐसा करके निगेटिव्ह कॉमेंट्स. आमच्या एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्याचं अध्ययन केलं की असं का होतंय. गावच्या लोकांना भेटले की असं का होतंय. गावच्या लोकांनी सांगितले की पैसा आहे की हा जो बर्नर आहे ना, हा बर्नर शहरासाठी बनलेला आहे. तो 3-4 लोकांनी जेवढं बनवायचं आहे. आमच्या घरात परिवार मोठा आहे. शहरामध्ये छोटा परिवार सुखी परिवार, गावात बडा परिवार सुखी परिवार आहे. तर त्याच्यामुळे बरं त्याला एक माणसाचं जेवण बनवायचं नसतं, त्यासाठी गाईचं पण जेवण बनवायचं असतं, त्याच्या घरी अन्य काही प्राणी असतात त्यांचं पण बनवायचं असतं आणि त्याच्याकडे टाइम स्पॅन कमी असतो. टाइम स्पॅन तो सकाळी लवकर उठून शेतात जाण्याच्या मार्गावरती असतो. त्या 2 तासामध्ये सगळं काही करायचं असतं. त्यामुळे त्याच्याकडे असणारा क्वांटम हा खूप मोठा असतो. त्यांची भांडी कुंडी एवढी मोठी असतात की ती त्या बर्नरला उपयोगीच नाहीये. मग त्याला विचार, तू गॅसचं काय करतो. शहर के बाबू आते हैं ना, उनको चाय बनाने के लिए उपयोग में लाते हैं. आता हा डिस्कनेक्ट कुठे आहे. संवादच नाही ना. सरकारी योजना बनवणारे अधिकारी आणि गावच्या लोकांची रिक्वायरमेंट याच्यामध्ये विसंवाद आहे. तर अशा गोष्टी आहेत. त्यामुळे मग हा विकासाला अनेक वेळा अडथळे उत्पन्न होतात असं दिसून येतं. त्यामुळे सामाजिक संस्थांची पण एक भूमिका जी कल्याण आश्रम गेली 70-72 वर्ष पण करतो. यातून एक तर लक्षात आलं की सामाजिक संस्थांनी सुद्धा या क्षेत्रामध्ये जाऊन कामं केली पाहिजेत आणि शासनाच्या वेगवेगळ्या योजना, समाजाच्या गरजा याच्यामध्ये कुठेतरी सेतू झाल्याप्रमाणे आपण काम केलं पाहिजे आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा काही कामं केली पाहिजेत. तर कल्याण आश्रम नक्की कोणती कोणती कामं या क्षेत्रामध्ये करतो. कल्याण आश्रमाच्या कामांचे जो भाग आहे, तेव्हा सेवा कार्य म्हणून आपण चालणाऱ्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये 4 प्रकारची कामं आता कल्याण आश्रम म्हणून करतात.
कल्याण आश्रमाच्या कामाची ओळखच आहे ती आश्रम म्हणजे छात्रावास. तर देशभरामध्ये एकंदर 241 हॉस्टेल्स आपले चालतात. जवळजवळ 10,000 विद्यार्थी त्याच्यामध्ये शिकतात. आणि देशातल्या जवळजवळ सर्व राज्यांमध्ये छात्रावास चालतात. सुदूर अंदमानमध्ये पण आपलं हॉस्टेल चालतं. आणि दिल्ली, हरियाणात वनवासी कोणी नाही, ते तिथे पण हॉस्टेल चालतं. तर अशा पद्धतीने चालणारी हॉस्टेल्स आहेत. दुसरं आहे त्या शिक्षण क्षेत्रामध्ये काम चालतं. तर आपल्या चालणाऱ्या जवळ 200 शाळा आहेत देशभरामधल्या किंवा ज्याला आपण इन्फॉर्मल एज्युकेशन सेंटर किंवा एकल विद्यालय म्हणतो. अशी जवळजवळ 6,000च्या आसपास गावांमध्ये एकल विद्यालय चालतात. आता आपण नवीन इनिशिएटिव्ह सुरू केला आहे तो आहे, की 9वी 10वीच्या वरच्या विद्यार्थ्यांना आपण शहरामध्ये फ्री कोचिंगची व्यवस्था अवेलेबल करतो. कारण काही ठिकाणी गावामध्ये त्यांचं बेसिक एज्युकेशन कमजोर असल्यामुळे त्या 10वीच्या परीक्षेमध्ये त्यांना मार्क कमी मिळतात किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये तो मुलगा कमी पडतो. म्हणून फ्री एज्युकेशन त्यांचे आपण देण्याची व्यवस्था केली आहे. काही ठिकाणी यांचे 25 ते 40 दिवसाचे रेसिडेन्शियल सुट्टीमध्ये आपण त्याला ट्युशन देतो. रोज 8 तास तिथे अभ्यास, तिथंच राहायचं, खायचं असं व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे रिझल्ट चांगले मिळायला लागले. तसंच विविध स्पर्धा परीक्षांची पण प्रशिक्षण सुरू केली आणि त्यामुळे त्याच्यामध्ये मुलं तर जायला लागली. मध्यंतरी मी झारखंडला गेलो होतो. रांचीमध्ये आमचा असा एक निर्माण प्रकल्प म्हणून आहे. त्या निर्माण प्रकल्पात गेला असताना मग गप्पा चालल्या होत्या. तिथे एक IAS ऑफिसर आले होते मोटिवेशन स्पीच देण्यासाठी. दर महिन्याला कोणी ना कोणीतरी असा अधिकारी येतो की तो मुलांना मोटिवेट करत असतो. त्या IAS अधिकाऱ्याने त्याचं भाषण दिलं आणि मग तिथे बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये त्याने एका मुलीला विचारलं, बेटी इधर आ जाओ, मैंने आपको किधर देखा है लेकिन मुझे याद नहीं आ रहा है, मैंने कहाँ देखा है? तो बिटिया बोली, सर आपने मुझे देखा है। कहाँ देखा है? बोले, सर आपके घर में जब घर का कंस्ट्रक्शन चल रहा था ना, तब मैं लेबर का काम करने के लिए आई थी आपके घर में। तो बेटी अभी क्या कर रही हो? मैं कॉम्पिटिटिव्ह एग्जाम देकर मैं और ऑफिसर बनना चाहती हूँ. तर सांगायचा मतलब हे आहे माझा, की गरीब असू शकतो पण त्याला पण महत्वाकांक्षा आहे. आणि असे जेव्हा विद्यार्थी आपण हाताशी घेतो आणि तेव्हा आपण पाहतो यशस्वी होऊन ते पुढे गेलेत. आणि आता या सगळ्या प्रयत्नातून जवळजवळ 250 ते 300 विद्यार्थ्यांना दरवर्षी सरकारी शिक्षकांपासून ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसमध्ये आपल्या प्रयत्नातून नोकऱ्या मिळायला लागलेल्या आहेत. आणि जे मॅक्झिमम विद्यार्थी असेल की ते त्यांच्या पूर्ण आतापर्यंतच्या इतिहासामध्ये खानदानामध्ये पहिला विद्यार्थी गेले पण सरकारी नोकरी मिळाली. सो मोस्ट डिझर्विंग स्टुडंट्स आर गेटिंग गव्हर्नमेंट जॉब्स थ्रू अवर दिस योजना. तर अशा पद्धतीने हे नवीन एक एक्सटेन्शन ऑफ वर्क आपलं शिक्षण म्हणून काम चालू आहे. तिसरं आहे ते म्हणजे आरोग्य सेवा. आपली 8 हॉस्पिटल्स आहेत किंवा 250 गावांमध्ये आपली डिस्पेन्सरी चालतात. 5,500 गावांमध्ये आरोग्य रक्षक म्हणून आपली योजना चालते. आणि जवळजवळ 2,000 मेडिकल कॅम्प्स आपण प्रतिवर्ष करत असतो. जवळजवळ 12 ते 13 लाख पेशंटची ट्रीटमेंट दरवर्षी कल्याण आश्रम करत असतं. त्यामुळे हे चालणारं एक काम आहे. आणि चौथं काम जे आहे ते ग्राम विकासाचं. ग्राम विकासामध्ये 5 कॉम्पोनंटचं आपण डेव्हलपमेंट करतो. जंगल, जमीन, जल, जानवर, जन. ह्या दृष्टीने जंगलाचा विकास, कृषी विकास, पाण्याचा विकास करणं आणि जानवर जे मुर्गी वगैरे आहेत असे जे आहेत की जे विकून त्यांना पैसे मिळतो, तर हे पण स्वस्त असते पाहिजेत. तर त्याचा अधिक उपयोग होऊ शकतो समाजाला. आणि स्किल्स देणं, त्यासाठी आवश्यक ती स्किल्स देणं. अशा पद्धतीने विकासाच्या या दृष्टीने आपली चालणारी 3,500 ते 4,000 आपले सेल्फ हेल्प ग्रुप्स आहेत देशामध्ये चालणारे. आणि अनेक ठिकाणी विविध प्रयत्नातून जसं चैत्राम पवारांनी इथे आपलं मारीपाडामध्ये काम सुरू केलेलं आहे. त्याचं एक मॉडेल आपल्याकडे आहे. वेस्ट बेंगॉलचं एक वेगळं मॉडेल त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. किंवा आता ओडिशा एक मोठं मॉडेल डेव्हलप करतोय आमचं. अशा विविध पद्धतीने ग्रामविकासाचे चालणार हे मोठं काम. अशी सेवा म्हणून ही चालणारी मुख्य 4 गोष्टी आहेत. त्याचबरोबर आपत्काल म्हणून काही आपण करणारी कामं, आसाममध्ये बाढ आली आहे, तो समय मदत करते. किंवा तुम्हाला माहिती असेल की
1997 साली मिझोराममधल्या रियांग लोकांना बाहेर तिथून ढकललं गेलं. का तर ते हिंदू धर्म पालन करत होते म्हणून. तर अशांच्या मागे उभं राहून एक लढाई संघर्ष लढला गेला आणि त्यांना त्यांचे अधिकार मिळवून दिले कल्याण आश्रमाने. ते 2097 ते 2020 सॉरी 1997 ते 2020 23 वर्ष संघर्ष करत राहिला कल्याण आश्रम त्यांच्यासोबत. शेवटी त्यांना रिसेटलमेंट त्यांची केली गेली. अशा पद्धतीचे पण काही सक्सेस स्टोरीज या आपल्या आहेत. अशा पद्धती सेवा करीत चालतात. दुसरा आपल्या कामाचा पक्ष आहे तो जनजाती समाजाच्या जी ओळख म्हणून जी आहे, आयडेंटिटी म्हणून आहे, ती त्यांचा धर्म, संस्कृती, परंपरा, रीतिरिवाज, भाषा, इतिहास या सगळ्या गोष्टींचं संरक्षण आणि संवर्धन करणं. यासाठी पण एक मोठं काम चालतं, ज्याला आपण श्रद्धा जागरण कार्य म्हणतो किंवा लोककलेचं काम म्हणतो. ते पण चालतं. आणि जनजाती समाजाच्या ज्या राईट्स आहेत, ती त्यांना परत देणं, त्याला आपण आपल्या भाषेमध्ये जनजाती हितरक्षा म्हणतो, प्रोटेक्शन ऑफ ट्रायबल राईट्स. त्याचं एक मोठं काम चालतं. तर आणि अशा अनेक सक्सेस स्टोरीज आहेत. 2 वर्षापूर्वी उत्तर प्रदेश सरकारने आपल्या प्रयत्नांमुळे 25,000 परिवारांना जमिनीचे पट्टे दिले. तर ही मोठी सक्सेस स्टोरी आहे. तशा अनेक सक्सेस स्टोरीज आपल्या याच्यामुळे झालेल्या आहेत. तर असंच आणि आणखीन एक सांगायची गोष्ट म्हणजे प्रत्येक जनजाती मुलगा या मुलगी हा जन्मता स्पोर्ट्स पर्सन आहे. काही आयडेंटिफाईड आहे, काही आयडेंटिफाईड नाही आहेत. त्यामुळे ह्या मुलांच्या खेळांच्या प्रतिभा विकासासाठी पण एक मोठं काम चालतं, एकलव्य खेळकूद म्हणून. आणि त्यामुळे आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती अनेक खेळाडू आपल्या या प्रयत्नातून खेळत आहेत. अशा पद्धतीची विविध कामं आपली चालू आहेत. मागे भारतातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये, जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा अगदी त्याहून छोट्या ठिकाणी सुद्धा डिलिस्टिंग असा एक काहीतरी विषय घेऊन मोर्चे निघालेले दिसले. त्याच्या पेपरमध्ये बातम्या पण येत होत्या, टीव्हीवर पण त्याचे व्हिडिओ बघायला मिळाले. त्यामध्ये बघितल्यानंतर असं लक्षात आलं की जे लोक ख्रिश्चन झालेले आहेत त्यांना आरक्षण देऊ नये अशी काही मागणी त्याच्यामध्ये होती. पण समजा दिलं त्यांना आरक्षण, काही हिंदू आदिवासी असतील, काही ख्रिश्चन झालेले असतील, या सगळ्यांनाच दिलं तर असं काय बिघडणार? तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा विरोध का केला जातो? जेव्हा भारताचं संविधान बनवलं गेलं तर त्यावेळेला मुख्यतः समाजाच्या 2 वर्गाची चिंता आपल्या संविधानकर्त्यांनी केली. एक आहे अनुसूचित जाती वर्ग, की ज्यांच्या सोबत अस्पृश्यतेच्या व्यवहारामुळे त्यांचा विकास झाला नाही, की त्यांच्यावरती एक प्रकारे अन्याय झाला असं आपण म्हणू शकतो, जो चुकीचा होता. म्हणून त्याच्या परिमार्जनासाठी म्हणून त्यांना विविध प्रकारच्या सोयी, आरक्षण मग शिक्षणामध्ये असेल, नोकऱ्यांमध्ये असेल, प्रमोशनमध्ये असेल किंवा जनप्रतिनिधी म्हणून ज्या निवडणूक प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये जे आरक्षित सीट्स, अशा पद्धतीची एक रचना ही शेड्यूल्ड कास्टसाठी केली गेली. दुसरा जो आहे तो अनुसूचित जनजाती वर्ग. हा जनजाती वर्ग हा संवैधानिक शब्द आहे म्हणून मी तो वापरतोय आता. तर त्यांना पण हा प्रोव्हिजन केली गेली. अर्थात त्यांच्याबरोबर अस्पृश्यतेचा व्यवहार झाला नव्हता. तर जे लोक वनक्षेत्रामध्ये राहायचे, सुदूर राहायचे, ज्यांचा नागरी जीवनाशी फारसा संबंध नव्हता, असा हा वर्ग एक प्रकारे विकासाच्या गंगेच्या खूप दूर असं म्हणू शकतो आपण. त्यामुळे त्यांचाही विकास झाला पाहिजे म्हणून त्यांच्यासाठी पण ह्याच प्रोव्हिजन, आरक्षण ते त्यांच्या जनसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना दिलं जायचं. राष्ट्रीय स्तरावरती मग अशी म्हटल्याप्रमाणे 8 ते 9% किंवा 8.5% प्रिसाइजली सांगायचं तर असंही दिलं गेलं. पण 1950 मध्ये राष्ट्रपतींनी एक ऑर्डर काढली की ज्याच्यामध्ये असं म्हटलं की शेड्यूल्ड कास्टचे लोक जे अस्पृश्यता जी आहे ती हिंदू समाजातल्या जाती व्यवस्थेमुळे आहे. त्यामुळे जो हिंदू समाजाचा अंग आहे त्यांनाच ही सुविधा मिळेल. जर तुम्ही धर्म बदललात की ती अस्पृश्य व्यवस्था संपली तुमची, तर तुम्ही बाकी लोकांच्या बरोबर आलात. आणि म्हणून त्याला त्या ऑर्डरमुळे हे केलं गेलं की हिंदू, बुद्धिस्ट आणि सिख अशा ज्या लोक दलित आहेत किंवा जे शेड्यूल्ड कास्टचे आहेत त्यांनाच फक्त आरक्षण मिळेल. धर्मांतरित झालेला मुस्लिम या किंवा ख्रिश्चन या दोन्ही समाजातील लोकांना मिळणार नाही, अशी ती ऑर्डर त्यावेळी निघाली होती 1950 ला.
जनजाती क्षेत्रामध्ये काय आहे की जेव्हा संविधान करण्याची चर्चा सुरू झाली, तर तेव्हा जनजाती का धर्म कोणता आहे याच्यावरती चर्चा सुरू झाली. तर त्यावेळेला झारखंडचा, आत्ताच्या झारखंडमध्ये, त्यावेळेचा बिहार होता तत्कालीन, तर त्यावेळी जयपाल सिंग मुंडा म्हणून एक ख्रिश्चन व्यक्ती या बॉडीमध्ये घातला गेला होता. तर त्यांनी सांगितलं की जनजाति का कोई धर्म ही नहीं होता है, या कोई भी धर्म अपना सकता है. त्यामुळे जनजाती समाजाच्या संदर्भामध्ये हे जेव्हा संविधान बनवलं गेलं, तर त्यावेळेला धर्म म्हणून सायलेंट राहायला गेलं. त्याच्यात डिफाईन केलं नाही की धर्म कुठला असू शकतो. पण या दोन गोष्टी आहेत. एक व्हर्जन असं सांगतं तो कुठलाही धर्म व्यवहार कर सकता है, दुसरा त्याला धर्म नाही. आता धर्म नाही म्हटल्यावर धर्म तर कुठून होणार? धर्मच नाही त्याला. त्यामुळे कन्व्हर्जन नाही असा अर्थ लावला जातो. पण कुठलाही धर्म तो व्यवहार करू शकतो, कुठल्याही धर्मात जाऊ शकतो तो. मग तो हिंदू असू शकतो, मुसलमान असू शकेल, ख्रिश्चन असू शकेल, किंवा काही ठिकाणी त्यांचे ट्रायबल रिलिजन्स पण आहेत. ओके, फाईन. तर अशा पद्धतीचं हे आहे. परंतु 1965 साली एक लोकूर कमिटी गठीत केली गेली. तर ज्याच्या योगे त्यांनी एक डिफाईन करण्याचा प्रयत्न केला की जनजाती कोण, तब तक डिफाईन नव्हता. ज्या ट्रायबल कम्युनिटी ब्रिटिशांनी म्हटल्या त्यांनाच यथावत त्यांनी कंटिन्यू ठेवलं होतं. मग लोकूर कमिटीने म्हटलं की जे वनक्षेत्रामध्ये राहतात आणि राहतात म्हणजे वनावरती आश्रित आहेत, एक जो पिछड़ा वर्ग आहे, एज्युकेशनली, इकॉनॉमिकली, सोशली बॅकवर्ड क्लास, असा जो वर्ग आहे तो जनजाती असू शकतो. तिसरा, संकोची स्वभाव काय, तो बाहेरच्या लोकांशी बोलू इच्छित नाही, फारसा मिसळू इच्छित नाही, त्याला भीती वाटते एक प्रकारची. असं पूर्वी होतं, आता ती स्थिती राहिली तर गोष्ट वेगळी आहे. त्यात शायनेस इन कॉन्टॅक्ट हा आता भाव संपला जवळजवळ, कारण शिक्षणामुळे बरोबरच्या दर्जावरती आले लोक. आणि चौथी गोष्ट होती ती प्रत्येकाची त्यांची एक जीवनशैली, युनिकनेस ऑफ देअर कल्चर, कस्टम, ट्रेडिशन्स. तर ह्याच्यामध्ये ही मेघ आहे एक प्रकारे, की जो आपल्या पूर्वजांचा धर्मसंस्कृती मानतो किंवा त्यांची सामाजिक व्यवस्था मानतो, त्यांची न्याय व्यवस्था मानतो, तर तो जेव्हा करतो तेव्हाच तो जनजाती असू शकतो. जर त्याचा त्याग केला असेल तर तो जनजाती असू शकत नाही. आणि अशी एक केस केरळमध्ये, केरळ स्टेट गव्हर्नमेंट बनाम चंद्रमोहनन केसमध्ये कोर्टाचा निकाल आहे की जो आपल्या परंपरा मानत नसेल तर त्याला हा दर्जा मिळणार नाही. आता तो त्या केस संदर्भातला निर्णय, हा सगळ्यात कॉमनली लागू व्हायचा नाहीये. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं अध्ययन करून काँग्रेसचेच एक मोठे नेते होते ज्यांचं नाव आहे कार्तिक उराव, ज्यांचा आज पुण्यतिथी आहे. 8 डिसेंबर 1981 ला ते स्वर्गवासी झाले. आणि त्यांचा जन्म झाला होता 29 ऑक्टोबर 1924. याचा अर्थ त्यांचा जन्मशताब्दी वर्षी चालू आहे. हे चालू आहे त्यांनी ह्या विषयामध्ये लोकसभेमध्ये आवाज उठवला 1967 साली. कारण त्यांच्या लक्षात आलं की ह्या सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या ख्रिश्चन शाळेमध्ये जाऊन शिकलेले लोक मोठ्या प्रमाणात घेत आहेत. त्यामुळे 10 ते 15% लोक 80% 90% सुविधा घेत आहेत, रिझर्वेशनचा फायदा घेत आहेत. आणि 80 ते 85% जो परंपरांना मानणारा जो समाज आहे तो 10-15% त्याला सुविधा मिळत आहेत. म्हणून ह्याच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला पार्लमेंटमध्ये. आणि याच्यावरती पार्लमेंटमध्ये एक जॉईंट ऍक्शन कमिटी, जॉईंट पार्लमेंटरी कमिटी, जेपीसी, एक संयुक्त संसदीय समिती ही गठीत केली गेली. याच्यामध्ये 22 लोकसभा सदस्य, 11 राज्यसभा सदस्य. या 33 लोकांनी 2 वर्ष देशभरामध्ये विभिन्न प्रकारच्या मीटिंग्स, लोकांना जाऊन भेटणं, असं करून त्यांनी एक रिझोल्युशन, एका याच्यावरती निर्णयावरती आले की ही जी मागणी आहे ती रास्त आहे. 1970 साली असं त्यांनी मान्य केलं. मग त्याच वेळेला कार्तिक बाबूंनी 348 संसदांच्या खासदारांच्या सह्या याच्या समर्थनार्थ गोळा केल्या की ज्या 50% पेक्षा देखील अधिक आहेत. एकंदर पूर्णपणे समर्थन त्यावेळी होतं. त्यावेळी पंतप्रधान होत्या
माननीय इंदिरा गांधीजी. पण त्यांच्यावरती बाहेरून काही प्रेशर किंवा ख्रिश्चन लॉबीचं प्रेशर आल्यामुळे वो बात ठंडे बस्ते में डाल दी, बाद में करेंगे करके बाद में डिझॉल्व्ह केलं गेलं पार्लमेंट. आणि त्यामुळे 1970 पासून ते 2024 पर्यंत ही केस पेंडिंग आहे, अजूनही झालेली नाहीये. त्यामुळे ही नवीन डिमांड नाहीये, ही जुनी डिमांड आहे. आणि ह्याच्यावरती जेव्हा 2004-5 ला चर्चा सुरू झाली देशभरामध्ये, अनेकांना माहितीच नव्हता काही विषय असा काही आहे म्हणून. मग तेव्हा देशातल्या जवळजवळ 85 ट्रायबल लीडर्स रायपूरला एकत्र आले 2006 मध्ये. आणि त्यांनी डिस्कस करून ठरवलं की ही आपली डिमांड जी पेंडिंग पडलेली आहे त्याला आपण पुन्हा जोर दिला पाहिजे. आणि म्हणून जनजाती सुरक्षा मंच या नावाने एक मंच फोरम गठीत केला गेला, ज्यांनी 2009 मध्ये देशातल्या 28 लाख जनजाती मतदारांच्या सह्या घेतल्या त्याच्यावरती, या मुद्द्यावरती. आणि त्यावेळेला 2011 मध्ये या हस्ताक्षरांचं एक आवेदन तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंग पाटील यांना सुपूर्द केलं गेलं. पण त्याच्यावरती काही ऍक्शन झाली नाही. मग पुन्हा या दृष्टीने चर्चा सुरू झाली आणि पुन्हा गेली तर 5-6 वर्ष याच्यावरती पुन्हा जोर देऊन जनजाती सुरक्षा मंचाने एक आंदोलन हे सुरू केलेलं आहे. हे जे आंदोलन आहे हे ख्रिश्चन विरोधी नाहीये मित्र म्हणे. हे आंदोलन सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं गेलं पाहिजे. अशा अर्थाने मी म्हणतोय की जनजाती समाज जर त्यांच्या परंपरा पाळत नसेल तर दुनियेमध्ये त्यांच्या परंपरा कोणी पाळणार नाहीच आहे. ख्रिसमस मनाने वाले सभी दुनिया में है. ख्रिसमस के त्यांचा त्योहार नाहीये ना. आणि दुर्भाग्याने एक मोठा प्रयत्न हा केला जातो की कल्चर अँड रिलीजन आर सेपरेबल. ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. आम्ही धर्माने ख्रिश्चन असू शकतो पण आम्ही त्यांच्या भाषेत बोलतो, तसे कपडे घालतो, तसे जाचतो, त्यामुळे आम्ही तसेच आहोत. जेव्हा ह्या विषयासाठी सांसद संपर्क अभियान जर केलं, खासदारावर संपर्क करायला, त्यावेळी आमची टीम जेव्हा विविध सांसदांना भेटली तर त्यावेळेला उत्तर बंगालचे एक संसद होते जे स्वतः जनजाती समाजाचे होते, जॉन बार्ला म्हणून मायनॉरिटी मिनिस्टर होते गेल्या मिनिस्ट्रीमध्ये. तर त्यांना भेटायला जेव्हा आमचे कार्यकर्ते गेले तर सगळा विषय सांगितला, लक्षात आलं या गोष्टी. पण ते ख्रिश्चन होते. ते म्हणे आप ऐसा क्यों कर रहे हैं, अभी तो सबका साथ सबका विकास हो रहा है, मैं भी कर्मा पूजा मनाता हूँ, मैं भी सरहुल मनाता हूँ. पण त्यांच्या दुर्भाग्याने म्हणा का सुदैवाने म्हणा त्या टीम मध्ये उराव समाजाचा आमचा एक कार्यकर्ता होता. तो म्हणा, सर आप सरहुल मनाते हैं, कर्मा पूजा मनाते, मैं देखा भी हूँ, मैं जानता भी हूँ, लेकिन आप खाना पीना नाचना गाना इसको छोड़ के पूजा क्या करते हैं? आप पूजा तो नहीं करते. 3 दिन उपवास रखना पड़ता है, वो तो नहीं रखते आप. तो आप ढोंग कर रहे हैं, आप पूजा नहीं कर रहे. तर हा जो डिफरन्स आहे की संस्कृती वेगळी आहे, धर्म वेगळा आहे, असं नाहीये. कल्चर इज अ मॅनिफेस्टेशन ऑफ धर्म. कल्चर, संस्कृती हे धर्माचं प्रकटीकरण आहे. त्यामुळे ते वेगळं होऊ शकत नाही. दीज आर ऑपोजिट साइड ऑफ द सेम कॉइन असं आपण म्हणू शकतो एक प्रकारे. त्यामुळे ही जी नॅरेटिव्ह आहेत ही आपण समजली गेली पाहिजे. आणि ह्या आधारावरती आपण असं म्हणतोय की हा जो बदलाव जो आपण म्हणतोय हा जनजाती समाजाच्या धर्मसंस्कृतीच्या रक्षणाचा एक प्रयत्न आहे. मी तर पुढे जाऊन म्हणतोय हा भारतीयतेच्या रक्षणाचा प्रयत्न आहे. याला समर्थन केवळ जनजाती समाजाने करावं असेल ते करेलच, पूर्ण भारतवासियांनी पण केलं पाहिजे, कारण भारताची रक्षा झाली पाहिजे. आणि म्हणून बरं जे धर्मांतरित झाले ते परत येऊ शकतात, त्यांना काही लोक थांबवलेलं नाही कुणासाठी. त्यामुळे हा जो प्रयत्न आहे हा कुणाच्या विरोधामध्ये नाहीये. पण त्यांच्यासाठी काय करावं तर सरकारने विचार करावा. पण जे आरक्षण यांच्यासाठी जे आहे 8.5% ते पूर्णपणे ह्या समाजालाच मिळावं अशी रास्त मागणी आहे. भारतामध्ये सध्या अंतर्गत सुरक्षेचा सगळ्यात मोठा प्रश्न कुठला असेल आणि जो सर्वाधिक गाजतोय तो म्हणजे मणिपूरचा प्रश्न. या प्रश्नाबद्दल देशातल्या सगळ्या लोकांना खूप माहिती आहे असं नाहीये, परंतु काळजी मात्र आहे. कारण आपल्या देशाचा एक भाग असा जळतोय हे देशातल्या कोणालाही सहन होत नाहीये. तर आज आपल्या सोबत अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे संघटन मंत्री अतुलजी जोग आहेत.
तर मला त्यांना विचारायचंय की मणिपूरचा हा प्रश्न काय आहे नक्की, हा सुरू कसा झालाय, हा ख्रिश्चन विरुद्ध हिंदू असा प्रश्न आहे की जनजाती विरुद्ध बिगर जनजाती असा प्रश्न आहे, आणि हा प्रश्न सुटेल कसा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा प्रश्न सुटेल कसा कंटिन्युअस. ही खरी गोष्ट आहे की जवळजवळ 1.5 वर्ष झालं की हा प्रश्न चालू आहे आणि याचं दुःख देशातल्या सर्व लोकांना आहे असं जाणवतं. मणिपूर हे फार महत्वाचं राज्य आहे आपल्या दृष्टीने, कारण ते देशाच्या सीमेवरती आहे. त्याला लागून म्यानमार आहे आणि मणिपूर जर पाहिलं तर एक प्रकारे वाटीसारखे असं म्हणेन मी. त्याच्या चारी बाजूनी पहाडी क्षेत्र आहे आणि मधल्या भागामध्ये समतल क्षेत्र आहे. आणि ही जे सपाट जी पठार आहे ते 10% जमीन आहे आणि जो 90% डोंगराळ प्रदेश आहे सगळा. ह्या ज्या समतल क्षेत्रामध्ये किंवा पठारावरती जे लोक राहतात यांना मैतेई म्हटलं जातं, की जे वैष्णव धर्माचं पालन करतात, अतिशय बुद्धिमान, कलाकार, देशभक्त असा हा समाज आहे आणि याचा इतिहासही खूप मोठा आहे. तिथले आपने टिकंदरजीत सिंह का नाम सुना होगा, ऐसे राजे भी बहुत सारे हो गए आणि कलाकार पण आहेत हे सगळे लोक. त्यामुळे हा समाज हा देशाचा एक समृद्ध समाज आहे असं पण म्हणू शकतो. आणि या डोंगराळ प्रदेशामध्ये राहणारे लोक जे आहेत त्याच्यामध्ये मुख्यतः 2 जनजाती समाजाचे ग्रुप राहतात. एक आहे तो नागा ग्रुप आहे, नागा समाजाचे लोक आहेत. त्याच्यामध्ये अन्य अन्य ट्राईब्स आहेत, तो जो 15-16 प्रकारचे नागा ट्राईब्स त्या याच्यामध्ये राहतात. आणि दुसरा आहे तो कुकी समाज आहे. कुकी पण एक ग्रुप ऑफ कम्युनिटीज आहेत, त्याच्यामध्ये पण अंदर सब ट्राईब्स त्याच्यामध्ये पण आहेत. आणि ह्या ज्या कुकी समाज आहे ह्या कमी उंचीवरच्या पहाडामध्ये राहतात आणि नागा त्याच्या वरच्या पहाडामध्ये राहतात. अशा पद्धतीचं स्वरूप आहे. परंतु जनसंख्येच्या प्रमाणात पाहिलं तर जवळजवळ मैतेई समाजाची जनसंख्या ही 60 ते 65% येईल आणि 35 ते 40% हा जनजाती समाज आहे या भागाचा. आणखी एक तिसरा समाज पण आहे, तो आहे नेपाळी वर्ग, बऱ्यापैकी संख्येने. तो पहाडामध्ये पण आहे, व्हॅलीमध्ये पण आहे, दोन्ही ठिकाणी. परंतु हा जो 60% लोक 10% जागेवर राहत आहेत आणि 35% लोक हे बाकी वेळा मोठ्या क्षेत्रामध्ये राहत आहेत, जवळजवळ 90% क्षेत्रफळामध्ये राहत आहेत. त्याच्यामध्ये असं आहे की त्याच्यामध्ये सुद्धा या व्हॅलीमध्ये म्हणजे मैतेई क्षेत्रामध्ये एक मोठा लेक आहे, लोकटाक लेक यामध्ये प्रसिद्ध आहे. त्याचं क्षेत्रफळही काही 100 किलोमीटरचं असं त्याचं हे आहे, क्षेत्रफळ आहे. तेव्हा ती पण जमीन कमी झाली त्यांची. तेव्हा एवढं मोठं पॉप्युलेशन एवढ्या कमी जागेवरती आहे आणि पहाडी क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं क्षेत्र आहे आणि जनसंख्या कमी आहे. परंतु हे जे पहाडी क्षेत्र आहे त्या भागामध्ये जनजाती समाज राहिल्यामुळे ती जमीन मैतेई लोक खरेदी करू शकत नाहीत. वेअरएस जनजाती समाजाचे लोक व्हॅली जमिनी खरेदी करू शकतात. त्यामुळे असा एक स्थिती उत्पन्न झाली की पॉप्युलेशन वाढत चाललंय, राहायचं कुठे? ते खरेदी करायला तयार आहेत, त्याला फ्री जमीन नकोय. खरेदी करायला तयार पण तुम्ही जमीन खरेदीच करू शकत नाही, राहायचं कुठे? म्हणून तिथल्या मैतेई समाजाचा एक जेन्युइन प्रॉब्लेम आहे, ही खरी गोष्ट आहे. त्याला काही लोकांनी म्हटलं की आम्हाला पण एससी स्टेटस द्या, असं मैतेई समाजामुळे डिमांड आली. पण मग अशी म्हटल्याप्रमाणे लोकल कमिटीच्या रिपोर्ट प्रमाणे देऊ शकत नाही त्यांना, कारण त्याचे कॅरेक्टरिस्टिक आहे त्याच्यामध्ये हा समाज बसत नाही. हा बुद्धिमान आहे, संपन्न आहे, सर्व गुण संपन्न आहे, त्यामुळे त्याला देऊ शकत नाही आपण. हा मुख्य प्रॉब्लेम आहे. याला जोडून अनेकही समस्या आहेत. त्याचा जसं आपण म्हणतो की हा जो
कुकी लोकांचा एक जिल्हा आहे चुराचंदपूर नावाचा. हा म्यानमार बॉर्डरवरती पण येतो. म्यानमार आहे याच्यामध्ये. तर जे माझ्याकडे जी माहिती आहे ती पेपरातून आलेली अशीच मॅक्झिमम आहे. काही थोडे तिथले फीडबॅक माझ्याकडे असतात. तर या म्यानमारमध्ये पण त्या बाजूला पण कुकी लोक राहतात म्यानमारच्या भागामध्ये. तर मोठ्या प्रमाणात घुसपैठ तिकडून तिकडे झालेली आहे. हा सगळा जंगल आहे. तिथे फार कुणाला जाणं येणं नसल्यामुळे ही जंगलं तिथे कापून त्या ठिकाणी मादक द्रव्यांची लावणी केली गेली. अफू आहे, चरस, गांजा अशा पद्धतीचे काही ड्रग्स, पॉपी कल्टिव्हेशन ज्याला म्हटलं जातं, असं केलं गेलं. आणि मग त्या व्यवसायातून पैसा, आणि हा सगळ्याचं मोठं मार्केट म्हणजे भारतामध्ये ते घेऊन जाणं. असं असल्यामुळे ते एक मैत्री लोकांमध्ये त्यांच्याबद्दल ही अशी अविश्वास किंवा हे असं चाललंय, चुकीचं चाललंय, आणि ह्याला कोणी थांबवत नाहीये. दुसरं असं आहे की कुकी लोक ट्रायबल असं रिझर्वेशन आहे, ते त्यात शिकलेले आहेत. त्यामुळे सरकारी विविध पदांवरती ते आलेले आहेत. पोलीस ऑफिसर आहेत, IAS ऑफिसर आहेत. यांचं कुकी समाजाचं फार चांगल्या पद्धतीने रिप्रेझेंटेशन तिथे आहे. त्यामुळे त्याच्यातून एक ईर्ष्या उत्पन्न होते. ही कारणं आहेत. अशा पद्धतीची कारणं असल्यामुळे एकमेका समाजाबद्दल ईर्ष्या, आणि मग जे काही घटना झाल्या गेल्या वर्षी एप्रिलमध्ये 2023च्या अटॅक झाले, मग त्याला प्रति अटॅक झाले, आणि त्यात खरं खोटं सांगणं फार कठीण आहे. पण जे झालं दुर्भाग्यपूर्ण झालं. आणि एक प्रकारे असं झालं की आज मैतेई क्षेत्रामध्ये कुकी येऊ शकत नाही, कुकी क्षेत्रामध्ये मैतेई जाऊ शकत नाही. अशी एक पूर्णपणे बॉर्डर लाईन खिचल्यासारखी झाली. म्हणजे दुर्भाग्यपूर्ण इतकं होतं की जर कोणी कुकी व्यक्ती मैत्री क्षेत्रात मारला गेला, त्याची डेड बॉडी उचलायला कोणी येऊ शकत नाही. किंवा मैत्री माणूस कुकी क्षेत्रात मारला गेला, त्याची डेड बॉडी उचलायला कोणी येऊ शकत नाही. डॉक्टर्स मैत्री समाजाचे चांगले आहेत, पण ते कुकी एरियात जाऊ शकत नाहीत. त्यामुळे डिलिव्हरी होत आहेत, मुलं आणि महिला प्रभावित होत आहेत, पण ह्याला जाऊ शकत नाही. अशीच परिस्थिती शहरामध्ये पण असू शकते. व्यापार सगळा थंडवला, रस्ते सगळे बंद झाले. सगळ्यात मोठी गोष्ट जाळपोळ होणं, आणि ह्या सगळ्या गोष्टी आर्मचं सगळं उपयोग होणं, हे अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे. अर्थात हे जे म्हटलं जातं की हे जे ड्रग्सचा सगळा व्यापार आहे, हा ड्रग्सचा व्यापार कुठला एक समाज करू शकत नाही. एव्हरी क्राईम इज ऑर्गनाइज्ड, हे मान के चलिए आप. अनऑर्गनाइज कधी क्राईम होऊ शकत नाही, पण परत सहयोग लागतोच ना. त्यामुळे केवळ कुकी लोक त्या दोषी असं नाही, याच्यामध्ये काही मैत्री समाजाचे लोक आहेत, अन्य समाजाचे लोक पण असतील, अन्य आणखी दिल्लीपर्यंत येण्याच्या रूटमध्ये काही ना काही तर प्रत्येकाचा सहभाग आहे. सरकारी अधिकारी म्हणून असेल, ट्रान्सपोर्टर म्हणून असेल, विकणारा म्हणून असेल, पेडलर असेल, असे काही विविध असू शकतात. तर असा हा समाज आहे. कुकी समाज हा देखील हजारो वर्षांपासून भारतामध्ये राहतोय. कुकीनी सुद्धा ब्रिटिशांबरोबर लढाई केली. कुकी वॉर म्हणून एक मोठं वॉर आहे, अँग्लो कुकी वॉर म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे हा काही देशाचा द्रोही समाज नाहीये, ही खरी गोष्ट आहे. ख्रिश्चन मिशनने त्याच्यामध्ये जाऊन काम केलं म्हणून आज ते मोठ्या संख्येत ख्रिश्चन आहेत. पण त्याला दोषी आपणही होत ना, आपण तिकडे नाही गेलो. आता पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान सारखी कोणी संघटना जाऊन चांगले विचार करण्याचं काम करते, पण ते धर्मांतरण करतील असं माझं काही म्हणणं नाही. पण देशाच्या बद्दल आत्मीयता उत्पन्न करू शकतात, अशी परिस्थिती आहे एकंदर. त्यामुळे एक प्रकारे, आणि सिक्युरिटी फोर्सेस मध्ये पण अविश्वास. जसं पॅरामिलिटरी फोर्स आसाम रायफल डिप्लॉइड आहे, आसाम रायफलचा मैतेई लोकांचा आसाम रायफलवरती विश्वास नाही, आणि कुकी लोकांचं ते प्रोटेक्टर्स असं मानलं जातं. कुकी लोकांचा मणिपूर रायफल्सवरती विश्वास नाही. त्यामुळे सिक्युरिटी फोर्सेस पण आमने सामने खडे आहेत, दुर्भाग्यपूर्ण. अशा अनेक गोष्टी आहेत. सरकार काही गोष्टी करतंय, काही गोष्टी ज्या अपेक्षा आहेत त्या पुऱ्या होत नाही. त्यामुळे प्रचंड निराशा समाजामध्ये. आणि याचं दुर्भाग्य गोष्ट अशी, ज्यामध्ये अनेक देशाचे विरोधी विचार करणारे लोक याला खतपाणी घालतायत. त्यामुळे देशापासून वेगळं होण्याच्या डिमांड दोन्ही समाज करायला लागलेले आहेत. देशापासून वेगळं व्हायची इच्छा व्यक्त करायला लागलेली आहे. असं असल्यामुळे एक असं सेन्सिटिव्ह
एक स्ट्रॅटेजिकल पोझिशन मध्ये असलेलं राज्य अशा पद्धतीने दीर्घकाळ राहणं हे देशाच्या सुरक्षेला फार मोठा एक धोका आहे हे समजलं पाहिजे. अर्थात हे जे आकलन जे आहे मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून करतो. सरकार आहे, सरकारचे 10 डोळे आहेत, 10 हात आहेत, त्याच्याकडे मोर इन्फॉर्मेशन त्याच्याकडे असू शकेल. कारण शेवटी सरकारमध्ये एक यंत्रणा आहे, त्यांच्यामध्ये विश्वास ठेवला पाहिजे. परंतु आता जी स्थिती आहे ती लोकांची सरकारकडून असणाऱ्या अपेक्षा पूर्ण होत नाहीये. याच्यावरती जी ती प्रॉपर डिबेट व्हायला पाहिजे तशी होत नाहीये. आणि निगेटिव्ह बातम्या येत आहेत, पण काही पॉझिटिव्ह बातम्या आहेत त्या येतही नाहीत. ही सुद्धा तितकीच खरी गोष्ट आहे. परंतु सामाजिक संघटना म्हणून कल्याण आश्रम असेल किंवा पूर्वसेवा विकास प्रतिष्ठान असेल किंवा संघ म्हणून असेल, सेवा भारती म्हणून असेल, अशा सगळ्या संस्थांनी सर्व प्रकारची मदत दोन्ही समाजाला केलेली आहे. म्हणजे मैत्री समाजातही आपण रिलीफ वाटतो आणि मैत्री समाजा कुकी समाजातही आपण रिलीफ वाटतो. कुकीचे घरं जाळली गेली तर त्यांना मदत आपण केली. औषधं पाहिजे होती फार म्हणून ती पोचवण्याची त्यांना मदत आपण त्या लोकांना केली. शेवटी ह्युमॅनिटेरियन ग्राउंड आहे ना, होलिस्टिक अप्रोच तुम्हाला व्हावाच लागेल. त्यामुळे दोन्ही समाज आपले आहेत, पण परके आपल्याला कोणीच नाहीये. पण हे जे जोडण्याचं काम आहे हे सामाजिक संस्था म्हणून कोणी करू शकतं किंवा आध्यात्मिक शक्ती करू शकतात. परंतु याच्यावरती पण अनेक लोकांनी राजनीती केलेली आहे, काही यशस्वी पण झालेले आहेत. हे सगळ्या गोष्टी आहेत. पण आतापर्यंत जो एपिसोड आहे तो अत्यंत दुर्भाग्यजनक आहे आणि तो काही फार चांगल्या दिशेने जातो असं वाटत नाही. आपण अनेकदा बघतो की एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याची महाराष्ट्रात एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदली झाली तर तो लगेच कुरकुर सुरू करतो की इतक्या लांब मी कसं जाऊ. वेगळ्या राज्यात जायचं म्हटलं तर अजून अडचण, तिकडची भाषा मला माहिती नाही, अमुक तमुक अशा अडचणी सगळेजण सांगायला लागतात. आणि या कार्यकर्त्यांच्या बाबतीत मात्र असं लक्षात येतं की महाराष्ट्रातला एखादा कार्यकर्ता उठतो आणि त्रिपुरामध्ये जाऊन राहतो, मणिपूरमध्ये जाऊन राहतो आणि असं काही महिने काही वर्ष नाही, वर्षानुवर्ष तिकडे जाऊन राहून तो काम करतो. आणि असं फक्त एखादा कार्यकर्ता नाही तर असंख्य कार्यकर्ते आहेत. तेव्हा मला हा प्रश्न पडतो की हे कसं काय शक्य होतं की जिथे एक शिक्षक आपलं गाव सोडून दुसऱ्या गावात जायला तयार होत नाही, तिथं जो सरकारी नोकरीवर नाही, ज्याला काही असं प्रचंड प्रमाणात पगार मिळत नाही, असा सुद्धा एखादा शिक्षक महाराष्ट्र सोडतो आणि मणिपूरमध्ये राहून पूर्ण आयुष्य तिकडं समर्पण करतो. तर हे असं करण्याची प्रेरणा नक्की मिळते तरी कशी? अतुलजी, हा प्रश्नाचं उत्तर तुम्हीच देऊ शकाल. या प्रश्नाचं उत्तर द्यायला अतुलजी हेच सगळ्यात योग्य आहेत असं मला वाटतं. हा जो प्रश्न आहे तुमचा, हा 2 शब्दामध्ये मला असं वाटतं की सांगता येईल. एक आहे ते प्रोफेशन आणि दुसरं आहे ते मिशन. सरकारी नोकरी एक प्रोफेशन आहे आणि सामाजिक काम एक मिशन आहे. प्रोफेशन मध्ये प्रोफेशनलिझम असू शकतो, पण कधी कधी मिशनचा अभाव असतो. आणि मिशन मध्ये प्रोफेशनलिझम कधी कधी कमी असतो, पण मिशन असतो. आणि मिशन विथ व्हिजन पण असलं पाहिजे, तर तेही महत्वाचं आहे. अनेक वेळा एक इंग्लिशमध्ये वाक्य आहे की स्किल इम्प्रेस द पीपल, व्हॅल्यूज इन्स्पायर द पीपल. प्रोफेशन म्हणून तुम्ही इम्प्रेशन क्रिएट करू शकता, परंतु व्हॅल्यूजमुळे तुम्ही इन्स्पायर करू शकता. त्यामुळे सामाजिक काम करताना काही फार ग्रंथ वाचले म्हणून सामाजिक काम करतो असं नसतं. सामाजिक संवेदना जागृत करण्यासाठी काही प्रयत्न असू शकतात, एक विचाराची दिशा असू शकते. अशा केल्यामुळे सुद्धा एखादा माणूस स्वाभाविकपणे कामाला लागू शकतो. तर आता जे इतके लोक काम करतायत त्या भागामध्ये, तर हे जे संघटन आहे हा संघ विचाराचा प्रभाव असं मी म्हणू शकतो. आज 100 वर्षानंतर जी आपली परंपरा चाललेली आहे, अर्थात या देणारे सगळे संघाचे स्वयंसेवक असतात असंही नाहीये, परंतु जो विचार आहे तर ह्याच्यामध्ये सामाजिक कामामध्ये 2 प्रकारचे आपण लोक पाहतो. एक व्यक्ती आधारित काम आहे सामाजिक काम, की जी व्यक्ती फार मोठी झाली, त्या पुढच्या पिढीत चालवलं तर हळू ती बंद पडली, अशी कामं पाहतो. पण जेव्हा संघटना एखादे काम सुरू करते
तेव्हा त्या व्यक्तीच्या मागे दुसरी व्यक्ती उभी राहते, तिसरी व्यक्ती उभी राहते आणि ते काम लंबे समय तक चलता रहता है. पण त्या ठिकाणी तुमचं नाव होत नसतं आणि कार्यकर्त्यालाही माहिती असतं की माझं नाव होणार नाहीये. म्हणून म्हणतात ना की काम बोलना चाहिए. तो जहां काम बोलता है वहां नाम नहीं होता है, वो काम अपने आप में बोलता है. दुसरं असं असतं की जसं तुम्ही मगाशी म्हटलं की नॉर्थ ईस्ट सारख्या ठिकाणी जेव्हा चुनौती असते ना त्यावेळी माणूस स्ट्रगलिंग मूड मध्ये असतो. पण सुविधा आल्या की तो स्ट्रगलिंग स्पिरिट खतम होतं त्याचं. त्यामुळे मला तर उलट वाटतं की अशा चुनौतीभर क्षेत्रामध्ये धैर्य असलं पाहिजे, खरी गोष्ट. हिंमत असली पाहिजे, सगळ्या गोष्टी ठीक आहेत. पण ते सोपं आहे त्या मनाने. अनुकूलतेमध्ये धैर्य टिकून ठेवणं हे फार कठीण असतं. सुखसुविधांमध्ये धैर्य टिकून ठेवणं, परिश्रमशीलता टिकून ठेवणं, उपक्रमशीलता टिकून ठेवणं हे कठीण असतं. इट इज अ चॅलेंज. परंतु कल्याणाश्रमामध्ये एका संघामध्ये एक परंपरा पडलेली आहे आणि इथे आपण पाहतो की जसं काही लोक म्हणतात, मला म्हणतात की तुम्ही 20 वर्ष राहिला, फार मोठे. मी काहीच नाहीये. कारण मी असे व्यक्ती पाहिलेत, ह्याच आपल्या महाराष्ट्रातले मधुकर लिमे म्हणून एक प्रचारक होते, जे 1951 ला तिकडे गेले आणि 2015 ला वारले. 65 वर्ष त्या ठिकाणी राहिले. त्याच्यामध्ये मी 20 वर्ष म्हणजे काहीच नाही ना. बच्चा ही उनके दृष्टि से. तो हम उनकी तरफ देखते हैं तो हमको लगता है हम कुछ भी नहीं उनके सामने. तो तेव्हा असे सुद्धा आयकॉन्स आहेत की जे दुनियाला माहिती नसतील, ते तिथल्या समाजाला माहिती आहे, जरूर माहिती आहे. तर असे अनेक लोक आहेत आणि ही जी शक्ती आहे ही आपली खरं म्हणजे पुंजी असं म्हणू शकतो मी. आणि आणखीन एक विशिष्ट असं आहे की ह्या प्रक्रियेमुळे केवळ महाराष्ट्रातून गेले समजू नका तुम्ही. केरळमधून तेवढ्याच मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते गेले, बंगालमधून गेले, उत्तर प्रदेशमधून गेले, मध्य प्रदेश, देशातल्या सर्व राज्यातून नॉर्थ ईस्ट मध्ये लोक गेलेले आहेत. कमी जास्त प्रमाण असू शकेल. पुढचं आणखीन मी म्हणतो की यांच्याकडून प्रेरणा घेऊन स्थानीय लोक उभे राहिले. आज नागालँडमध्ये काम करणारे नागा कार्यकर्ते बाहेरचे 2-3 लोक आहेत. अरुणाचल प्रदेशमध्ये काम करणारे लोक अरुणाचलचे आहेत. आसाममध्ये काम करणारे आसामचे लोक आहेत. मिझोराममध्ये काम करणारे मिझो लोक आहेत. तर ते पण अशाच पद्धतीने काम करतायत. आमच्या अरुणाचलमध्ये 2 बहिणी आहेत, ओसी बायोर, ओमेम बायोर. त्यातली ओमेम आता 2 वर्षापूर्वी गुजर गई. वो दोनों सगी बहिणी पूर्णकालीन कार्यकर्ता, एक ही परिवार की. त्यांच्या घरी मी गेलो होतो त्यांच्या वडिलांना भेटायला. दोनों युवावस्था की थी. मैंने पिताजी को पूछा कि आपको नहीं लगता है कि ये वापस आनी चाहिए घर में? कारण मी जेव्हा गेलो होतो त्या दोघींनी 7-7, 8-8 वर्ष झाली ती काम सुरू करून. तर त्या अरुणाचल प्रदेशच्या माणसाने सांगितलं की माझी इच्छा होती काही सामाजिक काम करावं म्हणून, पण गरिबीमुळे मी ते करू शकलो नाही. तर मला आज बरं वाटतं की माझ्या दोन्ही मुली सामाजिक काम करतात. तो कधी शाखेत गेलेला नसेल, त्याने कुठल्या प्रचारकाला पाहिलं नसेल, पण प्रत्येकाला वाटतं की माझं समाजासाठी काही योगदान झालं पाहिजे, धर्म वाढवण्यासाठी काही योगदान झालं पाहिजे. दुसरी मी गोष्ट पाहिली की जसं संघामध्ये एक परंपरा आहे, तसंच आणखी एक प्रचंड मोठी परंपरा आहे ज्याचा अथाह आहे असं म्हणू शकतो. कल्याणाश्रमाने एक इनिशिएटिव्ह घेतला होता की अरुणाचल प्रदेश आणि तिब्बतची जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरचा आम्ही सर्वे केला. बॉर्डरच्या प्रत्येक गावामध्ये गेलो आम्ही. 1100 किलोमीटरची बॉर्डर आहे. 10 ग्रुप करून आम्ही गेलो. त्यात एका ग्रुपमध्ये मी पण गेलो. तर मी गेलो असताना मग एका गावामध्ये गेलो, सेसॉंग नावाचं गाव आहे. तो वा मेंबा नावाची कम्युनिटी राहते. ते बुद्धिस्ट लोक आहेत. मुझे एक गुफा में लेके गए आणि त्यांनी सांगितलं, सर देखिए आप. अब देखने से अंधेरा ही अंधेरा था, गुहेत काय दिसणार. मग त्याने मोबाईलने टॉर्च लावला. ते पाहिलं तर उंचावरती एक बसण्याची जागा होती त्या गुहेमध्ये. म्हटलं हे काय आहे, मला तुम्ही काय दाखवताय? नहीं, बोले यहाँ पर 400 साल पहले गुरु नानक देव जी आए थे. यहाँ 7 दिन रहे थे यहाँ पर और उन्होंने हमारे समाज को उपदेश दिया. आता 400 वर्षापूर्वी कोणी साधू संत महात्मा चालत तिथपर्यंत होतो. आता गाड्या आहेत. गाड्या घेऊन जातो तरी वाटतं आपण किती दूर आलो. आपण काहीच दूर आलेलो नाही. ते चालत गेले. गुरु नानक देव जी पूर्ण पायी प्रवास करत तिब्बत गए और तिब्बत से वापस आते समय ये नॉर्थ ईस्ट होके आए वो.
तो वहां वो 400 साल पहले गए थे, तिथले लोक अजूनही त्यांना गुरु मानतात. जबकि सिख समाज है वो योद्धा समाज है, ये बुद्धिस्ट लोग हैं, उनका तो धार्मिक गुरु तो है नहीं, फिर भी मानते हैं. तर अशा एक मोठी आपल्याकडे परंपरा आहे साधू संत महात्म्यांची, पण ज्यांची नावं पण आपल्याला माहिती नसेल कदाचित कोण कोण येऊन गेले. त्यामुळे अशी सगळी परंपरेचं आपण अध्ययन केलं तर लक्षात आलं की हा देशाचा स्वभाव आहे. आणि म्हणून मला तर वाटतं की प्रत्येक भारतातल्या युवा व्यक्तीने शिक्षण झाल्यानंतर कमीत कमी 2 वर्ष तरी या सामाजिक कामाचा अनुभव घेतला पाहिजे. काम किती होईल या गोष्टी सोडून द्या, तुमचा अनुभव वाढेल. तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही जर काम समजा असं मला वाटतं. आणि अशी जेव्हा संवेदना जागते तेव्हा लोक मोठी मोठी कामं करतात असं आढळून येतं. भारताच्या प्रत्येक भूभागामध्ये की जिथे जिथे जनजाती समाज राहतो तिथं पोचायचं आणि त्यांच्या आवश्यकता लक्षात घेऊन त्यांना भारताला जोडून ठेवण्यासाठी काही ना काही सेवा कार्य तिथं सुरू करायचं असं काम करणारी अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम संस्था आणि तिचे अखिल भारतीय संघटन मंत्री श्री अतुलजी जोग हे आज आपल्या सोबत आहेत. आणि त्यानिमित्ताने मला त्यांना हे विचारायचंय की कल्याण आश्रमाचं साध्य नक्की काय आहे आणि जेव्हा कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते अशा या सुदूर भागामध्ये जाऊन काम करतात तेव्हा शहरी समाजानं त्यांच्यासाठी काय करावं अशी आपली अपेक्षा असते. कल्याण आश्रम जगामध्ये जो गेले 72-73 वर्ष चालू आहे. मी म्हणे याचे पण काही एक कालावधी असं म्हणू शकतो. सुरुवातीला एकंदर या सगळ्या कार्यक्रमाचा थ्रस्ट सेवा हा राहिला आतापर्यंत. मग त्याच्यामध्ये शिक्षण आलं किंवा आर्थिक विकास आला, स्वास्थ्य सेवा आली, जी मग असे म्हटल्याप्रमाणे. परंतु आता सरकारी सुविधा पण पोहोचल्या, अन्य एजन्सीज पण तिथे पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे आता ती आवश्यकता हळूहळू कमी होऊ शकते. त्यामुळे कल्याण आश्रमाचा उद्देश आहे की जनजाती समाजाने विकसित झालं पाहिजे. परंतु विकसित होताना त्याने त्याची संस्कृती, परंपरा, धर्म याचं रक्षणही केलं पाहिजे. आज अनेक वेळा असं दिसतं की जिथे विकास होतो तिथे संस्कृतीचा ऱ्हास होताना दिसतो. शहरातही होतं, म्हणजे केवळ जनजाती समाजाबद्दल असं म्हणायचं कारण नाही. आपण आज सो कॉल्ड अर्बन एरियामध्ये आपल्या परंपरेचा ऱ्हास होता आपल्या डोळ्यासमोर पाहतोय. त्यामुळे हा विकास बनायचा की नाही विचार करावा लागेल. त्यामुळे काही गोष्टीत हा विकास झाला पाहिजे. त्यामुळे कल्याण आश्रमाचा उद्देश आहे की विकास होईल आणि तो आपल्या परंपरांच्या आधारावरती होईल. दुसरं विकासाचं मॉडेल जे असेल ते भारतीय असेल. आज विकासाचे इंडिकेटर्स हे दुसरे देश निश्चित करतायत आणि त्याच्यावरती आपण आपल्याला आकलन करतोय, म्हणून सगळी गडबड होते असं मला वाटतं. उदाहरणार्थ आज असं म्हटलं होतं की संपन्नता म्हणजे काय, जिथे मॅक्सिमम इलेक्ट्रिसिटी का उपयोग होता है, मैक्सिमम डाटा कंजम्पशन जो देश कर रहा है वो प्रगत माना जाता है. किंवा पर कॅपिटा इन्कम, तर पर कॅपिटा इन्कम भारताची संकल्पनाच नाहीये. भारताची पर फॅमिली इन्कम आहे. महिला पैसा कमवत नाही तर ती इन्कम करत नाही असं नाही. ती घर सांभाळणं, घराला सुरक्षित ठेवणं, परंपरांचं जतन करणं, मुलांना संस्कार देणं हे काम कुठलीच संस्था करू शकत नाही. त्यामुळे भारताची जे मॉडेल असेल याच्यामध्ये ती पर फॅमिली इन्कम असू शकतं, पर कॅपिटा इन्कम असू शकत नाही. किंवा प्रकृती पूरक व्यवस्था विकास होणं आवश्यक आहे. स्थानीय संसाधनावरती आधारित विकास होणं आवश्यक आहे. अशा अनेक गोष्टी असतील. म्हणजे तो वेगळा विषय आहे माझा. तर विकासाचं मॉडेल हे काय असावं, म्हणून मी तर असं म्हणेन की विकास कसा करायचा असेल तर वनवासी लोकांकडून शिकायला लागेल आपल्याला. जसं मी एका गावामध्ये गेलो होतो, चैत्राम पवारांच्या गावामध्ये गेलो होतो. मी त्यांना विचारलं की तुमच्या गावात बस येते का, तर बस येत नाही. ते वारसा नावाचं गाव आहे, तिथून बस मिळत नाही त्यांना, मग ऑटोने यावं लागतं. म्हटलं अप्लाय करा बसला, महाराष्ट्र मंडळाला, ते तुम्हाला बस देतील. तर ते म्हणाले हे आम्हालाही माहिती, ते पण शिकले सवरलेले थोडे शिकले सवरलेले, तेव्हा ते मलाही माहिती. पण म्हणे असं बघा, ती बस येईल ती 50 सीटर आहे, एवढे पॅसेंजर आमच्या गावात नसतात.
ती दिवसातून एकदा किंवा दोनदा येईल. म्हणजे ती पूर्ण जाणार नाही भरून. त्यात बसचं नुकसान होणार आहे म्हणे. सरकारचं नुकसान होईल. दुसरं बस नसल्यामुळे आमच्या गावात ऑटो रिक्षा आहे. तर 3 मुलांना ऑटो रिक्षा आहेत आमच्याकडे. जेव्हा पाहिजे तेव्हा ऑटो रिक्षाने पोहोचवतात ते गावातल्या लोकांना. तर ते सुविधाही चांगली झालेली आहे. आणि 3 लोकांना पैसे कमवण्याची संधी मिळालेली आहे यामुळे. तर माझ्या गावातल्या प्रत्येक माणसाच्या हाताला काम आहे की नाही, तो गावात राहून सुखी राहू शकतो. शेती पण करेल, ऑटो पण चालवेल. तर ही जी शहरी सोच जी आहे, की कमीत कमी पैशामध्ये मॅक्झिमम आउटपुट हा जो आहे हा आवश्यक नाही. सगळ्यांना संधीचा मिळाली पाहिजे कमवण्याची. तर अशा पद्धतीची दुसऱ्यांचा विचार करणं, की ज्याच्याकडे कदाचित स्किल कमी असेल, जो शिकलेला कमी असेल, पण त्याला पण काही ना काही अवसर मिळाले पाहिजेत. तर हा विकासाची अवधारणा आहे. ह्या दृष्टीने विकास झाला पाहिजे भारतीय उदाहरणावरती आणि तो आपल्या परंपरांचं हे करत असताना हा आमचा एक मुख्य उद्देश आहे. दुसरं जनजाती समाज जो आहे तो आपल्या देशाचा एक मोठा ॲसेट आहे. हे शहरातल्या लोकांना कळलं पाहिजे. आज दुर्दैवाने अनेक लोक त्याला बर्डन मानतात. आणि जो जातो तो त्याला शिकवायला जातो, त्यांच्याकडून शिकायला जात नाहीये. त्यामुळे प्रॉब्लेम तिथे आहे. एकदा मोरारजी देसाई जशपूरला आले होते. तेव्हा प्रधानमंत्री होते ते. त्यांनी भाषण देताना ते म्हणाले, की जनजाती समाजाचा माणूस वाघाला घाबरत नाही, पण तो सरकारी अधिकाऱ्याला घाबरतो. ही वस्तुस्थिती आहे. कारण का जो जातो त्याला जबरदस्ती करतो, तो शिकवायला जातो, तो पाठच पढ़ाता, तुमको कुछ नहीं आता है, मैं तुमको सिखाऊंगा, तुम्हारा उत्थान करूंगा. उत्थान करने वाले आप कोण होते? विकासाची प्रक्रिया वन साइडेड असू की दोन्ही ठिकाणी असली पाहिजे. त्यालाही म्हटलं पाहिजे माझा विकास झाला पाहिजे आणि त्यासाठी आपल्या मनात ती प्रेरणा असली पाहिजे त्याच्याबद्दल. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना तो जो समाज आहे त्यांची चांगलेपणा काय आहे, त्यांच्याकडून आपण काय शिकू शकतो. तेव्हा शहरातल्या लोकांनी त्यांना समजून घेतलं पाहिजे आणि त्यांच्या बरोबरून काही शिकलंही पाहिजे. त्यामुळे कल्याण काम नगरामध्ये चालतं. म्हणून कल्याण सेवाचा अप्रोच आम्ही काय म्हणतो, की दयाभाव से नाही दायित्व भाव से काम करना है. अनेक वेळा करुणा जागवली जाते. तो बिचारा गरीब आहे, तो भूक आहे, तो हे आहे, तो चित्रीकरण बी त्याचं असं फोटोग्राफी अशीच केली जाते त्याची. वाय? हे चुकीचं आहे ना. एका समाजावरती पण अन्याय करतो एक प्रकारे. तर दयाने दायित्व भावानं केलं पाहिजे. करुणा भाव से नाही कर्तव्य भाव से केलं पाहिजे. तर नगरातल्या लोकांनी हा अप्रोच घेऊन गेलं पाहिजे असं मला वाटतं. आणि तिकडे गावात त्या भागात जाणं ही गोष्ट वेगळी आहे. करू शकता. पण आज मोठ्या प्रमाणात जनजाती समाजाचे लोक शहरात आलेत. अनेक विद्यार्थी शिकायला येतात. त्यांना कॉलेज कुठे असतं माहिती नाही. हॉस्टेल मिळत नाही. दलाल त्यांना लुटतात. असे अनेक ठिकाणी होतं. मग काय आपण अशा ठिकाणी काही एज्युकेशनल हेल्प डेस्क आपण निर्माण करू शकतो का? कोणी पेशंट चिकित्सेसाठी इथे येतो. त्याला डॉक्टर माहिती नसतो. तो तिथे लुटला जातो. तर अशा लोकांसाठी आपण प्रॉपर गाईडन्स देऊन त्याला प्रॉपर ट्रीटमेंटसाठी आपण काही मदत करू शकतो का? अशा अनेक छोट्या-छोट्या गोष्टी आपण जर करू शकलो, तर जो कल्याणाचं ध्येय वाक्य तू मैं एक रक्त, तो हम सब एक है हे भाव आहे का? म्हणून उपकाराच्या भावनेतून करण्याची मतलब नाहीये. कारण आता तोही ओळखतो. आज जनजाती समाज जागृत झालेला आहे आपल्याला समजलं पाहिजे. आज जनजाती समाजाला तुमची करुणा नकोय, तुमची दया नकोय. त्याला सन्मान पाहिजे आणि सहभाग पाहिजे. म्हणून त्यासाठी शहरी समाजाच्या लोकांना मन मोठं करावं लागेल. त्यांना अशा विविध आता आम्ही एक प्रस्ताव पारित केलाय, की जे विविध आयोग आहेत, या आयोगांमध्ये पण वनवासी समाजाला तुम्ही दिलं पाहिजे प्रतिनिधित्व. काही आयोगामध्ये आतापर्यंत एकही जनजाती समाजाचा माणूस गेलेला नाहीये. ठीक आहे, पूर्वी म्हणायचं तेवढा तो लायक शिकलेला नाही, पण शिकले सवरलेले आले लोक. आज देशामध्ये व्हाईस चान्सलर किती आहेत? 3 व्हाईस चान्सलर्स केवळ जनजाती समाजाचे आहेत. का? अधिकारी असू शकतात, शिकले सवरलेला तो समाज आहे. असं जर केलं तर त्याला वाटेल की नाही आम्ही एक सन्मानजनक पद्धतीने राहू शकतो. आम्ही या विकासाचे भागीदारी आहोत. म्हणून 5 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये त्यांचाही सहभाग हा निश्चित असेल असं मला वाटतं. आज 8 डिसेंबर म्हणजे कार्तिकजी उराव यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपल्याला अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे संघटन मंत्री
अतुलजी यांच्याकडून जनजाती समाजाशी संबंधित काही अतिशय महत्वाचे मुद्दे समजून घेता आले आणि हे मुद्दे आपल्याला सगळ्यांना जनजाती समाज कसा आहे आणि त्याच्यासोबत आपला व्यवहार कसा असला पाहिजे हे ठरवण्यासाठी उपयोगी पडतील. तर मी अतुलजींना विनंती करतो की शेवटी जर आपल्याला काही यामध्ये सांगायचं असेल तर ते नक्की आपण सांगावं. एक तर तुम्ही मला संधी दिल्याबद्दल तुमचे आभार. मी शहरी लोकांना एक सांगू इच्छितो की आज शहरी जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती सफल होण्याची इच्छा करतो. सफल म्हणजे आपल्या आपल्या प्रोफेशनमध्ये तो एका चांगल्या प्रतिष्ठित जागेवरती पोहोचतो. त्याचे मुलगा मुलगी परिवार संपन्नतेने सुखाने राहतात. त्यामुळे सक्सेसफुल लाईफ हे असलं पाहिजे. परंतु भारतामध्ये सफल जीवन पर्याप्त नाहीये. तर सफल जीवन सार्थकही असलं पाहिजे. आणि या सार्थकतेमध्ये तुम्ही समाजासाठी काय केलं, देशासाठी काय केलं ह्याची मोजमाप होतं. आणि म्हणून मला असं वाटतं की जनजाती समाजाचं हे काम जे आहे ते विभिन्न संघटना करत असतील. तुम्ही कुठल्याही सामाजिक कामात काम करा. केवळ जनजाती समाज असा नाहीये. शहरी क्षेत्रातही अशा अनेक सेवा वस्ती असू शकतील, अन्य समाजही असू शकतील. अशा कुठल्या ना कुठल्या सामाजिक संस्थेशी जुळून घेऊन यथाशक्ती आपण हे काम केलं पाहिजे. तर हा जो प्लॅटफॉर्म आहे हा तुमचं जीवन सार्थक करू शकेल एवढंच पर्याप्त आहे.